नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. आजच्या या माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आज सकाळ सकाळ मस्त आईने लोणी काढायला घेतलं होतं, कारण आता ऊन पडत असल्यामुळं दुपारून हे निघत नाही, त्यामुळे सकाळ सकाळ काढलं तर मस्त लोणी निघतं. त्याचबरोबर आता ही माझी तयारी चालू आहे सांबार बनवण्याची. आता ही माझी तयारी चालू आहे नाश्ता बनवण्याची. इडली सांबार बनवते. आता एका साईडला चहा ठेवलेला आहे, तोपर्यंत आपली डाळ शिजून तयार झाली. आता लगेच मी डाळीला फोडणी देणार आहे आणि सांबार बनवून घेणार आहे. तोपर्यंत तात्यांनी मस्त शेतातली कोथिंबीर आणि मेथी आणली होती, एकदम हिरवीगार. रानातली असल्यामुळे इतकं फ्रेश आणि इतकं छान वाटतं ना. आता इथे पहिला मी माझ्या बाळासाठीचं वरण बनवून घेते. तिला फोडणी देऊन वरण बनवून घेतलं. ती भले खाऊ देत किंवा नाही खाऊ देत, पण तिच्यासाठी मी नेहमीच बनवत असते. आपल्याला जे काही बनवते ना ते तिच्यासाठी मिठाचं बनवत असते, जेणेकरून तिला थोडीफार सवय लागेल. आता इथे मी जिरे, मोहरी, आलं, लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. फोडणी करपून येत म्हणून गॅसवरून खाली उतरवून त्याच्यात आता हळद, थोडंसं तिखट टाकते, कारण तिला तिखट खाण्याची ही सवय लागायला पाहिजे. आता तिच्यासाठी ही वरण बनवून दिलं की दिवसभराचं तिचं थोडंसं काम हलकं होऊन जातं जेवणाचं. आमच्या घरात जास्त काही तिखट खात नाही, त्यामुळं जे कोणी खात नाही त्यांच्यासाठी हे कामाला येतं, कारण माझी मनूनी नाही खाल्लं तर ते कोणीतरी खातं. आता इकडं तर मनूचं वरण बनवून झालेलं आहे. आता लगेच आमच्यासाठीचं सांबार बनायला घेतलं आहे. मस्त अशी कडकडीत फोडणी द्यायला चालू केली